रात्रीचा मेनू काय असावा हा दुपारीच मी डिसाईड केलेला होता. तर गुरुवार असला की वरण हे नेहमी असतंच. तर म्हटलं छान अशी चुरचुरीत भाकरी करूया, कांद्याच्या पातीची भाजी तयार करूया आणि छान असा हा आयत्या वेळेस तयार केला मी हा पापडाचा चाट. तर खूप छान असा मेनू तयार झालेला. मुलंसुद्धा अगदी पोट भरून जेवलेली आणि छान सगळ्यांना हा चाट आवडला. तर चला मग पाहूया आपण ही कांद्याच्या पातीची भाजी कशी तयार करायची. यासाठी एक मोठी जोडी कांद्याची पात विकत आणलेली, त्याच्या मुळ्या काढून छान अशी नळाखाली स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचा जो कांदा असतो तोच आपण भाजीमध्ये वापरणार आहोत. बारीक अशी छान चिरून घेतली भाजी आणि दुपारीच मी चणा डाळ भिजत घातलेली होती. भाकऱ्या झाल्या आणि त्याच तव्यामध्ये तेलामध्ये जिरं, लसूण आणि पातीचा जो कांदा होता तो चिरून घेतलेला तोच यामध्ये घालून घेतला. हिंग घातला आणि छान अशी ही फोडणी तयार करून घेतली. थोडा टोमॅटोसुद्धा घालायचा म्हणजे छान अशी भाजी आपली रसरशीत तयार होते. भिजवून घेतलेली चणा डाळ इथे निथळून घातली. यामध्ये लाल तिखट घालून घेतलं आणि छान अशी ही भाजी परतून घेतली. आता यामध्ये चिरून घेतलेली ही जी कांद्याची पात आहे ती यामध्ये घालून घ्यायची आणि छान अशी याला एकसारखी हलवून घ्यायची आणि याला वाफ काढून घ्यायची. आता इथे ना मीठ आधीच नाही घालायचं, कारण की भरपूर जरी भाजी दिसत असली तरी जशी शिजत जाते ना तशी कमी कमी होत जाते. तर आता बघा भाजीला थोडंसं पाणी सुटलं आहे आणि जर भाजीला ना पाणी सुटलं नाही तर मग थोडंसं पाणी घालायचं, कारण की यामध्ये चणा डाळ घालतो आहे आपण. भिजली नसेल डाळ तर शिजायला वेळ लागतो. आणि आता नंतर मग यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि छान अशी तयार झाली आपली ही ह्याची कांद्याच्या पातीची भाजी. आता ह्या भाजीमध्ये आपण ना दाण्यांचा कूट घालणार आहोत. शेंगदाण्याचा कूट घालायचा. भाजी छान अशी चविष्ट लागते. आता ही भाजी 1 ते 2 वेळा झाकण ठेवून वाफ काढून घेतली आहे. मध्ये मध्ये चेक करत राहायचं, कारण की भाजी खाली करपू नये म्हणून असं चेक करायचं. आणि छान असं ह्या ताटाचं वाफेचं पाणीसुद्धा यामध्ये येतं, त्यामुळे भाजी छान शिजते. आता इथे ना भाजी शिजते तोपर्यंत आपण चाट तयार करणार आहोत. यामध्ये 1 कांदा, अर्धा टोमॅटो, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, चाट मसाला आणि हा रोस्ट केलेला जो पापड आहे तो चुरवून यामध्ये घालून घेतला आणि लिंबू पिळून घ्यायचं. पण हे कधी, जेव्हा आपण जेवायला बसणार ना तेव्हा. छान असा मेनू तयार आहे. धन्यवाद.